बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी एका तरुणानं सावकारी चाचाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्या तरुणाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। भारतीय संत समिती आज नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये संत समिती आपली भूमिका स्पष्ट करणार। कुंभमेळ्याच्या आयोजनासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। गोदावरी काठावरील गावात डासांचा प्रचंड उपद्रव। माड सांगवी गावामध्ये जनावरांना मच्छरदाणी ठेवण्याची वेळ। गोदावरी नदीचं पाणी प्रदूषित। बीडच्या परळीतील सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली दखल। पालिका प्रशासनाला धारेवर धरलं। नदीतील अवैध खोदकाम थांबवण्याचे पंकजा मुंडेंचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा। एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचं धोरण करा, फडणवीसांचे निर्देश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 16व्या वित्त आयोग दौऱ्याच्या अनुषंगानं बैठक संपन्न। 8 आणि 9 मे रोजी वित्त आयोगाचा दौरा। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा। कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर वचन पाळलं नाही। जयंत पाटलांची महायुतीवर टीका। लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील, जयंत पाटलांचा सरकारला चिमटा। वांद्रे कुर्ला संकुलातील 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच पर्यावरण भवन उभारणार। या इमारतीच्या उभारणीसाठी MMRDAनं बीकेसीतील जागा 80 वर्षाच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला। मनसे पदाधिकारी बोरिवलीतील मोक्ष प्लाझामध्ये जाऊन व्यापाऱ्यांना मराठी पुस्तकं भेट देणार। मराठी भाषेचा आग्रह प्रचार प्रसार वाढवण्यासाठी मनसेचा उपक्रम। मनसैनिकांना आवर घाला। बँक कर्मचारी संघटनेचा राज ठाकरेंना पत्रातून मागणी। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर दरम्यान मेगा ब्लॉक आज मध्यरात्री 1:15 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।